नमस्ते. फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने शेरण्याची भाजी आणि भाकरी. यासाठी सर्वात पहिले एक पाव हे शेरण्या घेतल्या आहे. शेरण्या धुवून घेतल्या आहे. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहे. सुका खोबरा किस घेतला आहे अर्धी वाटी. 8 ते 10 लसणच्या पाकळ्या घेतल्यात. 1 चम्मच मीठ घेतला आहे. अर्धी चम्मच हळद घेतली आहे. 1 वाटी चवळी घेतली आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. कमी तिखट आहे म्हणून जास्त घेतल्या. चवळी धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने. एक कांदा घ्यायचा मीडियम आकाराचा आणि 1 चम्मच हे धने घ्यायचे अख्खे. सर्वात पहिले शेरण्या कट करून घ्यायच्यात. आमच्याकडे शेरण्या म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. शेरण्या कट करत्या वेळेस याचे 4-4च भाग करायचे, कारण आपण हे कुकरच्या शिट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी ह्या गळतात, मग जास्त गाळ होतात. आता कोणत्याही सीझनमध्ये आपल्याला शेरण्या मिळतात. पहिले मिळत नव्हत्या. जेव्हा आपण याच्यामध्ये सोयाबीनमध्ये किंवा मकामध्ये टाकायचो, आढाव उगायची झाडं, त्यावेळेस शेरण्या कट करून झाल्या. यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेरण्या कडू लागत नाही मग. पाणी टाकून असंच ठेवून द्यायचं याला. पुढची प्रोसेस करायची. आपल्याला चवळ्या शिजवून घ्यायचे आहे. 1 वाटी चवळ्यासाठी 2 ग्लास पाणी घ्यायचं. पाणी गरम घ्यायचं. गरम पाण्यामुळे आपल्या चवळ्या लवकर शिजतात. हळद टाकायची आणि 1 चम्मच मीठ टाकायचं. चवळी लवकर शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तोपर्यंत तवा ठेवलाय तापायला. कांदा कट करून घेतला आहे. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. कांदा भाजून झालाय. यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचेत. शेंगदाणे भाजताना कमी गॅस करायचा, जास्त जळू द्यायचे नाही. माझ्या रेसिपीसोबत काही टिप्स पण असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धने भाजून घ्यायचेत. धने पण मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचेत. फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत धने भाजून घ्यायचे, जास्त काळे करायचे नाही. सुकं खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं पण भाजून घ्यायचं. खोबरा किस नसेल तुमच्याकडं तर तुम्ही खोबऱ्याचे कापही भाजून टाकू शकता. पण ते काप टाकले की मिक्सरला लवकर ग्राइंड होत नाही व्यवस्थित, त्यामुळे मी सुकं खोबरंच घेते, खोबरा किसच. यामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्यात.
मिरच्याचे 2-2 तुकडे करायचे. लवकर भाजतात पण आणि उडत पण नाही. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे मिरच्या लवकर भाजतात पण. मी थोड्या मिरच्या जास्तच घेतल्या आहे, कमी तिखट आहे म्हणून. मिरच्या पण भाजून झाल्यात, काढून घ्यायच्यात. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. हे शिजलेलं नाही आहे. आपल्याला यामध्ये शेरण्या टाकून घ्यायच्या आहे. शेरण्या धुवून घेतल्या आहे मी परत एक पाण्याने. आणि परत आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 2 शिट्ट्याच्या वरती काढायच्या नाही, कारण हे शेरण्या गळल्या जातात, जास्तच गाळ होतात. तोपर्यंत हे मसाला काढून घ्यायचा आहे. यामध्ये लसण वाटायचं नाही आहे. लसणचे आपल्याला फक्त 2 तुकडे करून तडका द्यायचा आहे. पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपल्या चवळ्या आणि शेरण्या शिजलेल्या आहे. आता तडक्याची तयारी करायची. 3 चम्मच तेल टाकले आहे. यामध्ये लसण टाकायचं, तडकू द्यायचं लसण. लसण तडकायला लागला की त्यामध्ये आपला मसाला टाकून घ्यायचा वाटलेला. 2 मिनिटं होऊ द्यायचं. आणि शेरण्या आणि चवळ्या टाकून घ्यायच्यात. आणि याला 5 मिनिटं होऊ द्यायचं कमी गॅसवरती. तोपर्यंत भाकर टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता भाजी आपली बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.